नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत काजू बदामचा शिरा। अतिशय सुंदर, टेस्टी आणि हेल्दी असा हा शिरा आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक छोटी वाटी बदाम घेतले होते, त्यांना मी रात्री पाण्यात भिजत घातलेले आहे। हे काजू आहेत, यांना आपण दुधात 2 तासापूर्वी मी भिजवले आहे। 2 चमचे खसखस ही दुधात भिजवली आहे, 2 तास झाले भिजवून। तर सर्वात प्रथम आपण या बदामाचे आपण असे साल काढून घेणार आहोत। आता आपण हे बदाम सगळे मिक्सरला वाटून घेणार आहोत। बदाम घ्यायचे, काजू दुधात भिजवले होते ते पण घ्यायचे आहेत, आणि ही जी खसखस आपण भिजवून ठेवली होती 2 चमचे खसखस ती पण घ्यायची आहे। नंतर दूध ॲड करून तिला घेऊ, आणि हे मी आता दळून घेते। असं दळून घ्यायचं आपल्याला, ते घट्ट असतं तर आपण दूध टाकून त्याला अजून बारीक करून घ्यायचं आहे। दळता दळता जरा दुधाचा वापर करायचा आहे। खसखस बारीक असते ती पण आता घेऊन घेतली आपण। हे छान चिकन दळून झालं आहे। आता आपण शिरा भाजून घेऊयात। कढई ठेवली आहे, त्यात आपल्याला घालायचं 1 मोठा चमचा भरून साजूक तूप, अजून थोडं घालूया। तूप गरम झालं की आपण हे आता वाटण यात टाकून द्यायचं आहे। आता आपण याला छान मस्त गुलाबी भाजणार आहोत। शिरा खूप सुंदर भाजला गेला आहे, तुम्ही पाहू शकता। ते पहा, तेल तूप सुटलं त्याला छान, कढईला अजिबात चिटकत नाही आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर झाला आहे, वासही खूप छान येतो याचा। आता आपण यात दूध घालून देऊयात। मी इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे। गरम दूध टाकायचं आहे, गार दूध नाही टाकायचं। पण दूध टाकूयात। मस्त तूप पण सुटलंय शिऱ्याला छान, मस्त। 2 कप दूध आहे। दूध टाकल्यानंतर शिरा बराच आटत आला आहे। हा शिरा खूप मोकळा नाही होत, याला असं लपलपीतच असू द्यायचं आहे। तर आपली साखर टाकायची राहिली आहे, त्यासाठी आता आपण एक जी छोटी चिमणी वाटी असते, छोटी वाटी साखर घालणार आहोत। शिरा आता आपला हा पूर्णपणे झालेला आहे, तर आपण गॅस बंद करून देऊयात। हा शिरा बनवायला खूप साधा, सरळ, सोपा आहे। खूप जास्त काही सामान नाही लागत याला, पण चवीला खूप सुंदर लागतो हा शिरा। उपवासाला पण आपण खाऊ शकतो याला। बदामाचा शिरा आपला रेडी झाला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।